नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शेखर खैरनार, आयबीसी इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर. गेल्या 12 वर्षापासून आयबीसी इन्स्टिट्यूट हे विद्यार्थ्यांसाठी अविरत प्रयत्न करत आहेत. नवीन नवीन टेक्निक्स, नवीन नवीन गोष्टी स्पर्धा परीक्षांमध्ये कशा पद्धतीने वापरता येईल आणि ह्या गोष्टींचा वापर करून विद्यार्थ्यांना सक्सेस कसं मिळवता येईल यासाठी आम्ही एक विद्यार्थ्यांसाठी गाईडलाईन्स प्रोव्हाइड करत आहोत. जर ह्याच गोष्टीचा तुम्हालाही भाग व्हायचा असेल तर तुम्हाला नाशिक रोड किंवा अशोक स्तंभ अशा दोघी ठिकाणी आमच्या ब्रांचेस आहेत. कुठल्या तरी एका ब्रांचेसला भेट देऊन तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून घेता येतील आणि आम्ही तुमच्यासाठी कशा पद्धतीने काम करतो, तुमची मदत कशा पद्धतीने करतो हे सगळं तिथे येऊन बघता पण. तर आज आपला व्हिडिओ स्पेशली डेडिकेटेड असणार आहे बँकिंग एक्झाम्सला. बँकिंग एक्झाम्स कशा पद्धतीने असतात आणि कशा पद्धतीने त्या क्रॅक केल्या जातात याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगितलं जाईल की तुमच्या योग्य स्ट्रॅटेजीज कशा आणि काय असल्या पाहिजे. तर परत एकदा बँकिंग एक्झाम्स बद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला बँकिंग एक्झाम्समध्ये कोणकोणत्या प्रकारे एक्झाम्स घेतल्या जातात, कोणकोणत्या बँकसाठी आणि कशा पद्धतीने एक्झाम्स घेतल्या जातात हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने IBPS ही संस्था मोठी येते. IBPS मध्ये PO, IBPS ची क्लेरिकल, IBPS ची RRB ह्या सगळ्या एक्झाम्स IBPS च्या अंडर घेतल्या जातात, ज्यामध्ये SBI PO, SBI क्लर्क हे वेगळ्या एक्झाम्स घेतात. या व्यतिरिक्त RBI ग्रेड बी, RBI असिस्टंट अशाही एक्झाम्स तुम्हाला देता येऊ शकतात. यामध्ये तुम्हाला कोणकोणता अभ्यासक्रम अभ्यासावा लागतो याबद्दल आपण माहिती करून घेऊया. ज्यामध्ये सगळ्यात पहिले जी सुरुवात होती ती होते तुमच्या विचारांची, म्हणजे विचारशक्ती, बौद्धिक क्षमता म्हणूया आपण, किंवा मराठीत त्याला म्हणतात बुद्धिमत्ता चाचणी, रिझनिंग ॲबिलिटी. त्यामध्ये तुम्हाला पझल्स, त्या व्यतिरिक्त सिटिंग अरेंजमेंट, ब्लड रिलेशन, कोडिंग डिकोडिंग, सिरीज, सिलोलिझम असे काही बौद्धिक प्रश्न विचारले जातात, जिथे प्रश्न सरळ नाही फिरवून विचारले जातात आणि तुम्हाला उत्तर सरळ द्यावे लागतात. त्यामध्ये त्या व्यतिरिक्त अजून एक क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड नावाचा सब्जेक्ट असतो. मॅथ्स म्हणून आपण त्याला बघतो, पण मॅथ्स नाही, त्याला स्मार्टर वे टू सॉल्व द मॅथ्स असं म्हणावं लागेल. त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट लॉस, रेशो प्रपोर्शन, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स, परमिटेशन कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी असे काही क्वेश्चन्स विचारले जातात, जिथे तुम्हाला न्यूमेरिकल ॲबिलिटी तुमची प्रूव्ह करायची आहे. त्या व्यतिरिक्त इंग्लिशमध्ये तुम्हाला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, क्लोज टेस्ट, पॅराजम्बल्स, फाइंडिंग द एरर्स, करेक्ट द सेंटेन्स अशा पद्धतीने इंग्लिशवर आधारित काही प्रश्न विचारले जातील. जनरल अवेअरनेसमध्ये तुम्हाला चालू घडामोडी ज्याही चालल्या आहेत त्या नॅशनल, इंटरनॅशनल, बँकिंग बद्दलच्या, आर्थिक ज्या काही घडामोडी घडत आहेत देशभरात किंवा इंटरनॅशनली, तर तुम्हाला त्या सगळ्या माहीत असणं गरजेचं आहे. स्पोर्ट्स, इव्हेंट्स यांच्याबद्दलचे प्रश्न विचारले जातात. कम्प्युटर अवेअरनेस नावाचा सब्जेक्ट असतो. काही एक्झाम्समध्ये विचारला जातो, काही एक्झाम्समध्ये विचारला जात नाही. पण कम्प्युटरमध्ये तुम्हाला कम्प्युटर, इंटरनेट, MS ऑफिस, नेटवर्किंग याच्याबद्दलच्या संकल्पना कम्प्लीट माहीत असणं गरजेचं आहे. आता एक्झाम्स कशा घेतल्या जातात एकदा ते समजून घेऊया. म्हणजे एक्झामिनेशनचा पॅटर्न कळाला की आपण त्या पद्धतीने तयारी करू शकतो. तर आता जाणून घेऊया की आपल्याला IBPS ची PO क्रॅक करायची असेल, प्रोबॅशनरी ऑफिसर, तर तिचा सिलेबस तर आपण ऑलरेडी जाणून घेतलाच आहे. परीक्षा कशा पद्धतीने द्यावी लागेल. या परीक्षेमध्ये तुमची पहिले प्रिलियम्स होते आणि प्रिलियम्समध्ये तुम्हाला रिझनिंगवर 35 प्रश्न 35 गुणांसाठी आणि 20 मिनिटं वेळ देऊन तुम्हाला कंप्लीट करावे लागतात. त्या व्यतिरिक्त क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये 35 प्रश्न 35 गुण आणि 20 मिनिटं असा वेळ दिला जातो. इंग्लिशमध्ये 30 प्रश्न 30 गुण आणि 20 मिनिटं अशा पद्धतीने तुम्हाला एक प्रिलियम्स द्यावी लागणार आहे. मुख्य परीक्षा म्हणजे मेन्स एक्झामिनेशनमध्ये तुमची बौद्धिक क्षमता म्हणजे रिझनिंगमध्ये 45 प्रश्न 60 गुण आणि 60 मिनिटं असा वेळ दिला जातो. त्या व्यतिरिक्त बँकिंग किंवा जनरल अवेअरनेस मध्ये तुम्हाला 40 प्रश्न 40 गुण आणि 35 मिनिटं असा वेळ दिला जातो. इंग्लिशमध्ये तुम्हाला 35 प्रश्न 40 गुण आणि 40 मिनिटं असा वेळ दिला जातो. त्या व्यतिरिक्त क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 35 प्रश्न 60 गुण 45 मिनिटं असा एक भाग असतो. त्यानंतर एक डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो, ज्यामध्ये 2च प्रश्न विचारले जातात, जे 25 गुणांचे आणि 30 मिनिटं त्याच्यासाठी एक वेळ दिला जातो. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलात आणि ह्या परीक्षा क्रॅक केल्यात तर नक्कीच तुम्हाला एक्झामिनेशन क्रॅक केल्यानंतर पुढे इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल. पण आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी करण्या अगोदर की आत्तापासून कशा पद्धतीने एक योजना आखली पाहिजे जेणेकरून आपलं सिलेक्शन लवकरात लवकर होईल त्याबद्दल मी बोलतोय. तर हे नेहमी लक्षात ठेवा, रोजचं एक शेड्यूल तयार करा. रोज किती अभ्यास करायचा हे ठरवा, त्यानुसार वेळापत्रक तयार करा. एक्झाम किती जवळ आहे त्यानुसार
तुमच्या वेळेचं गणित वाढलं पाहिजे, जास्त वेळ अभ्यास करायचा. त्या व्यतिरिक्त मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे, प्रॅक्टिस टेस्ट देणं गरजेचं आहे. नियमितपणे जर मॉक टेस्ट द्या, त्यांच्या अनालिसिसमधून तुमच्या कमतरता एकदा शोधण्याचा प्रयत्न करा आणि ज्याही काही कमतरता मिळाल्या आहेत त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. संपूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट करा. प्रश्न इथे आहे की विद्यार्थी काही टॉपिक्स सोडून देतात किंवा ते ऑप्शनला ठेवतात. असं काही करू नका. स्पर्धा परीक्षेत कुठलाही टॉपिक विचारला जाऊ शकतो. तुम्हाला प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करायचा आहे, कुठलाही विषय सोडायचा नाहीये. सेक्शनल कट ऑफ असतात, ओव्हरऑल कट ऑफ असतात. दोघी गोष्टींची जर पूर्तता करायची असेल तर अभ्यास पूर्ण करावा लागतो. त्या व्यतिरिक्त रोजच्या रोज जनरल अवेअरनेस वाचायला सुरुवात करा. रोज चालू घडामोडी जे काही आहेत, जर तर आपण रोज जसं न्यूजपेपर सकाळी येतो तर फ्रेश फ्रेश गोष्टी आपल्याला वाचायला बऱ्या वाटतात, तशाच रोज वाचल्या गेल्या पाहिजे आणि त्या परत परत वाचा, जेणेकरून लॉंग टर्म पर्यंत तुम्हाला त्या कामाला येतील. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास कराल, एक स्वतःचं गणित तयार कराल की मला अभ्यास किती वेळ आणि किती सिटिंगमध्ये करायचा आहे. तुम्ही जास्तीत जास्त वेळ बसून अभ्यास केला पाहिजे एका सिटिंगमध्ये. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे की एकदा बसले की 10 मिनिटांनंतर उठतात, परत अभ्यासाची लिंक लावणं हे कुठेतरी त्यांना जड जातं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासापासून डिस्ट्रॅक्ट करतायत. तर तुम्हाला अभ्यासाचं एक तंतोतंत वेळापत्रक फॉलो करायचं आहे. त्यामध्ये अभ्यास, जसं की आता येत्या एक्झाम्स आहेत त्या फार जवळ आहेत, म्हणजे बऱ्याच एक्झाम्स आता आपल्या समोर आहेत. या एक्झामिनेशन जर क्रॅक करायचे असतील तर ह्या एक्झामिनेशनसाठी माझा अभ्यास काय असला पाहिजे, मी कोणत्या लेवलची एक्झाम देतोय, त्या लेवलचे क्वेश्चन्स मी सोडवतोय का, एका सिटिंगमध्ये कमीत कमी 4 ते 5 तास बसणं गरजेचं आहे. थोडं हार्ड आहे, पण शेवटी सक्सेस तुम्हाला इतकं सहजासहजी सुद्धा मिळणार नाहीये. त्यामुळे ही कॅपॅसिटी तुम्हाला वाढवावी लागेल. म्हणजे तुम्ही एक अभ्यास कन्सिस्टन्सीमध्ये चालू ठेवलात तर त्याच्यामध्ये लिंक परत परत तुटत नाही आणि त्यामध्ये इंटरेस्ट वाढत गेला की तुमचा अभ्यासाचा वेळ सुद्धा वाढत जातो. ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर कुठलाही अभ्यासक्रम अवघड नाहीये, कुठलीही स्पर्धा परीक्षा अवघड नाहीये. त्याच पद्धतीने बँकिंगच्याही एक्झाम्स कधीही अवघड नाहीये. खूप लिमिटेड स्टडी करून तुम्हाला सरकारी जॉब मिळवता येत असेल तर ही संधी नक्कीच कोणीही वाया घालवू नये. आणि अजून काही मार्गदर्शन हवं असेल तर IBC इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी आहेच, ज्यामध्ये IBC इन्स्टिट्यूट नाशिक रोडला किंवा अशोक स्तंभला तुम्ही व्हिजिट करू शकतात. खाली दिलेल्या नंबर्सवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल आणि त्या मार्फत तुम्हाला आमच्याकडनं परिपूर्ण मार्गदर्शन घेता येईल. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मार्गदर्शनाची. मार्गदर्शन कोणाकडनं घ्यावं? ज्या लोकांना एक त्या विषयामधला खूप सखोल नॉलेज आणि तेवढा अनुभव असणं गरजेचं आहे. त्यावेळी आपण त्यांच्याकडनं अनुभव घेतलेला कुठेतरी कारी लागतो, नाहीतर आपण भरकटत जातो. जर तुम्हाला तो मार्गदर्शन मिळत असेल, IBC इन्स्टिट्यूट बद्दल परत एकदा सांगतो, 12 वर्षापासून IBC इन्स्टिट्यूट नाशिक इथे काम करत आहेत. आमच्या फॅकल्टी गेल्या 12 वर्षापासून सेम फॅकल्टीज, आम्ही फॅकल्टीज बदलत नाहीत. आमच्याकडे ज्या फॅकल्टीज काम करतात, आमच्याकडे ज्या फॅकल्टीज इथे तुम्हाला मार्गदर्शन करायला येतात, त्या सगळ्या फॅकल्टीज वेल एक्सपिरियन्स फॅकल्टीज आहेत आणि याचा तुम्ही अनुभव घेतल्याशिवाय तर तुम्हाला येणार नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर नजदीकच्या IBC इन्स्टिट्यूटच्या शाखेला व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजून घेता येतील आणि त्याचा वापर तुमच्या यशासाठी तुम्हाला करता येईल. धन्यवाद.